राज्यातील दोन्ही पोटनिवडणुकांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राहुरी विधानसभेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं। त्यातच आता बारामतीची देखील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असंच काहीसं चित्र आहे। कारण इथे पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला। याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार बोलून दाखवला। आता अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे। सोमवारी अर्ज भरणार असून राष्ट्रीय पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी नमूद केलं। आमचे प्रश्न आम्हाला अजेंड्यावर आणायचे आहेत। आम्हाला सरकारला उघडं पाडायचं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आज रोजी असा ठराव झालेला आहे की येत्या सोमवारी आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि निवडणूक लढायची आहे। पण मी तुम्हाला एकच सांगतो, एकास एक लढत होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होईल। मग त्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्ष सुद्धा आमच्या बरोबर असतील हे मी जबाबदारीने सांगतो। फक्त मी डिटेल सांगत नाही, त्यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल।